श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, जुलै महिन्यात 3 जुलैला संकष्टी चतुर्थी आली आहे आणि ह्या चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे. या चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक असा उपाय आहे. यामुळे मुलांचं दुर्भाग्य दूर होणार आहे. मुलांचा भाग्योदय होण्यासाठी मदत होईल. मुलांच्या काही अडचणी असतील, शिक्षणातील, कामातील, प्रगतीतील, त्या अडचणी दूर होणार आहे आणि म्हणूनच हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तुम्हाला एक मूल असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, सर्वांसाठी तुम्ही हा एकच उपाय करू शकतात. हिंदू धर्मात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य सुरू करण्यासाठी विघ्नहर्ता भगवान गणेशाचे आवाहन केले जाते. संकष्टी चतुर्थीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. बघा, संकष्टी चतुर्थी ही शुक्रवार 3 जुलै रोजी आलेली आहे आणि या दिवशी चंद्रोदय हा रात्री 9:28 असणार आहे. या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहेच. त्याचप्रमाणे पंचोपचारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय संध्याकाळी म्हणजेच रात्री एका विशिष्ट मुहूर्तावर करायचा आहे. बघा, हा जो उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, हा उपाय मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला दिवसभरात करता येणार नाही. तर हा उपाय फक्त रात्री एका विशिष्ट टाईमावर आपल्याला करायचा आहे. आता या दिवशी आपण जास्तीत जास्त ओम गण गणपते नमः, गणपती अथर्व शीर्ष याचं पठण करायचं आहे. संपूर्ण दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवाची पूजा केल्यावर आपल्याला उपवास सोडायचा आहे. संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या कृष्ण पिंगल रूपाची पूजा केली जाते. हे रूप तपकिरी आणि काळ्या रंगाचे मानले जाते. असा विश्वास आहे की या विशेष दिवशी गणपती स्वतः आपल्या भक्तांची सर्व दुःखे आणि अडथळे दूर करण्यासाठी पृथ्वीवर फिरतात. जे भक्त या दिवशी भक्तिभावाने आणि सांगितलेल्या विधींचे पालन करून उपवास करतात, काही उपाय करतात, याचं फळ यांना 100% मिळतं आणि यांच्या जीवनात सुख समृद्धी येते. तर बघा, जो उपाय आपण करणार आहोत, हा उपाय आपल्याला फक्त रात्री करायचा आहे. मग रात्री तुम्ही तुमचा उपवास सोडल्यानंतर हा उपाय करू शकतात किंवा उपवास सोडायच्या अगोदर हा तुम्ही उपाय करू शकतात. तुम्हाला फक्त या विशिष्ट वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे. तुम्हाला रात्री, आता बघा, जो उपाय तुम्हाला करायचा आहे याचा एक विशिष्ट वेळ आहे आणि हा वेळ तुम्ही देखील लिहून ठेवायचा आहे. रात्री 9:53 पासून ते 10:15 हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही अगदी लहान बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकतात. हा उपाय तुम्ही विधवा असेल, सुवासीन असेल, आजी असेल, प्रत्येकजण आपल्या मुलाबाळांसाठी हा उपाय करू शकते. फक्त जर का तुम्हाला मासिक अडचण असेल तर तुम्हाला हा उपाय डायरेक्ट पुढच्या वर्षी करता येणार आहे. मासिक धर्म सुतक असेल तर उपाय तुम्हाला करता येणार नाही. परंतु हा जो उपाय आहे, हा उपाय आपण मुलांच्या भाग्योदयासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी, मुलांची विघ्न दूर होण्यासाठी करणार आहेत आणि हा उपाय फक्त आपल्याला याच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व आहे. आता तुम्हाला रात्री 9:53 पासून ते 10:15 हा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा ते पाहूया. व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आपल्याला उपाय करण्यासाठी एक तांब्या घ्यायचा आहे. यात पाणी भरून घ्यायचं. पाणी शुद्ध घ्यावं, जे आपण पिण्यासाठी, देवपूजेसाठी वापरतो ते पाणी घ्यायचं. यात थोडंसं गंगाजल टाकायचं, थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं. बघा, कच्चं दूधच घालायचं आहे आणि गाईचंच दूध घ्यायचं आहे. आपल्याला म्हशीच्या दुधाचा वापर करायचा नाही. तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे, काळे तीळ टाकायचे आहे, दुर्वा टाकायचे आहेत, 1 रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं आहे आणि 1 गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक तांबणामध्ये कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. दिवा तुम्हाला कणकेचाच बनवायचा आहे. यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि शुद्ध गाईच्या
तुपाचा दिवा तुम्हाला हा बनवून घ्यायचा आहे. हे साहित्य घेऊन तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्ये तुम्हाला चंद्रापाशी जायचं आहे. मग तुम्ही टेरेसवर जा, तुमच्या बाल्कनीत जा, तुमच्या गच्चीवर गेला तरी चालेल. तिथे गेल्यावर जर का झाड असेल तर झाड घ्या, नसेल तर खाली एखादी बादली किंवा एखादं मोठं पातेलं, परात, काहीही तुम्ही ठेवू शकतात. तुम्ही जे पाणी नेलं आहे हे पाणी तुम्हाला चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना ते पायावर उडणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. कारण उपाय करताना त्या उपायांचे दोष जर का आपल्याला लागत असेल तर त्या उपायाचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे उपाय करताना कुठलेही दोष आपल्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग तुम्ही मोठी बकेट घ्या, झाड असेल तर झाड ठेवा किंवा तुम्ही मोठं पातेलं ठेवा. तुम्हाला हे पाणी चंद्राला अर्पण करायचं आहे. आता हे अर्पण करताना तुम्ही ओम चंद्रदेवाय नमः, ओम चंद्रदेवाय नमः किंवा ओम सोमाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मुलं 1 असो, 2 असो, 3 असो, मुलगा असो, मुलगी असो, लहान असो, मोठा असो, कोणीही असो, तुम्हाला मुलांसाठी प्रार्थना करायची आहे. बघा, ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची आहे आणि मुलांसाठी हा उपाय देखील अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा आहे. यानंतर तुम्हाला तामण घ्यायचा आहे, तो दिवा घ्यायचा आहे. फक्त तुम्हाला दिवा घ्यायचा आहे तामणात आणि तो दिवा तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. बघा, चंद्रदेवाला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतःभोवती 3 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहे. यानंतर तुम्ही जेवण करू शकतात किंवा जेवण केल्यावर हा उपाय करू शकतात. फक्त सांगितलेल्या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा. त्यानंतर हा दिवा काय करायचा, आता त्यानंतर हा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तसाच असू द्या. त्यानंतर त्यातील वात एखाद्या झाडाखाली टाका किंवा पंतीत घेऊन कापूर टाकून जाळून टाका आणि तो दिवा एखाद्या निर्मल्यात तुम्ही ठेवू शकतात. यानंतर जे पाणी तुम्ही परातीत किंवा पातेल्यात किंवा बादलीत काढलं असेल ते पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकतात. आणि जो 1 रुपया आहे हा 1 रुपया तुम्ही कुठल्याही झाडामध्ये, कुंडीमध्ये खोचू शकतात. जे पाणी आहे ते पाणी तुम्ही एखाद्या झाडात टाका. दुर्वा असतील तर दुर्वा तुम्ही एखाद्या निर्मल्यात टाकू शकतात. तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय प्रत्येकाने आवर्जून मुलांसाठी करायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.